तुम्हाला फॅशन, स्टाईल, ग्लॅमर आणि नवनवीन ट्रेंड्स याच्यामध्ये काही रुची आहे, हे तुम्हाला तुमचं करिअर बनवायचं आहे. फॅशनमधल्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत, कलर्स कॉम्बिनेशन तुम्हाला चुकीचं कोणतं आहे ते लगेच लक्षात येतं आहे. असं जर असेल तर फॅशन डिझाईन याच्यामधला बॅचलर ऑफ डिझाईन हा 4 वर्षांचा कोर्स तुम्ही करू शकता. हा कोर्स 12वी नंतर आहे. या कोर्समध्ये आपल्याला शिकवलं जाणार आहे फॅशन स्केचिंग आणि टेक्स्टाईल डिझाईन. कशा पद्धतीने तो धागा निवडायचा आहे याबद्दलचं सुद्धा नॉलेज तुम्हाला दिलं जाणार आहे. तुमच्याकडे स्वाभाविकपणे जी स्केचिंगची कौशल्य आहेत, क्रिएटिव्हिटी आहे, व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशन आहे, या सगळ्यांचा वापर आपल्याला या कोर्सच्या शिक्षणामध्ये नक्की होणार आहे. तुम्हाला ग्लोबल फॅशन ट्रेंड्स आणि ब्रँडिंग यांची तोंड ओळख करून दिली जाणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची फॅशन, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, त्यांचं फॅब्रिक, त्यांची निर्मितीची प्रक्रिया, त्यांचं डिझाईन आणि त्यांच्या प्रोडक्शन प्रोसेसेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष शिकवल्या जातील आणि त्याचे प्रॅक्टिकल्स देखील तुमच्याकडनं करून घेतले जातील. स्वतःचा व्यवसाय चालू करता यावा यासाठीचे कम्युनिकेशन स्किलसुद्धा तुम्हाला शिकवले जाणार आहेत आणि याच्यामध्ये असलेलं फॅशन मार्केटिंग आणि बिझनेस स्ट्रॅटेजी या 4 वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाणार आहेत. म्हणजे क्रिएटिव्हिटीपासून बिझनेसपर्यंत तुम्ही 360 डिग्रीजमध्ये तयार होणार आहात. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही फॅशन डिझायनर होताल, तुम्ही टेक्स्टाईल डिझायनर होताल, तुम्ही फॅशन स्टायलिस्ट होताल, फॅशन मर्चंडायझर आणि फॅशन ब्लॉगर म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. एक प्रकारे ही इंडस्ट्री पॉप्युलेशनवरती आधारित आहे आणि एक माणूस आणि एकच कपडा अशा जमान्यातून जाऊन आता आपण विविध प्रकारच्या रंगसंगती, विविध प्रकारच्या इव्हेंटसाठी, विविध प्रकारच्या वेळांसाठी नवीन नवीन कपडे घालणाऱ्या लोकांच्या जमान्यात आज आपण वावरतोय आणि त्यामुळं मोठं मार्केट उपलब्ध आहे. भारत हे मार्केट एकटंच मार्केट आपल्याला पुरेसं आहे ज्याच्यामध्ये ग्लोबल ट्रेंड्स आलेले आहेत. तुम्ही होऊ शकणार असताल याच्यातले तज्ज्ञ तर निश्चितपणे बॅचलर ऑफ डिझाईन इन फॅशन डिझाईन हा कोर्स करायला हरकत नाही.